नमस्कार, सोनी टीवी न्यूज में सभी दर्शकों का स्वागत है। सुभाष नगर में श्री रामेश्वर मित्र मंडल द्वारा सुभाष नगर का राजा गणपति बप्पा का 10 दिवसीय स्थापना कर 10 दिन अलग अलग संस्कृति व भजन कीर्तन किया गया। इसी तरह सत्यनारायण पूजा व महाभंडारे का आयोजन भी किया गया। पूजे में शहर के कई वरिष्ठ मान्यवर व शिंदे घाट के शिवसेना शहर प्रमुख सुभाष माने माझी, नगर सेवक प्रशांत लाड व अन्य नेतागण ने आकर आशीर्वाद प्राप्त कर प्रसाद ग्रहण किए। इस कार्यक्रम में मंगल के अध्यक्ष मारुति बाला साहेब देशमुख, उपाध्यक्ष अशोक रंगनाथ खामकर, सचिव राहुल विठोबा दुर्गुले, सहसचिव विनोद खामकर, खजिनदार नामदेव बोरकर, मनोज बाफना, भंवर सिंह राठौर, सलाहकार लक्ष्मण लग्ड, दुर्योधन गोलांडे व अन्य पदाधिकारियों ने गणपति बप्पा पंडाल में श्री छत्रपति शिवाजी महाराज द्वारा किस तरह अपने राज्य में जाति धर्म के भावना रखने वालों को एक साथ सम्मिलित कर एकजुट रहने का मार्गदर्शन किए। इसी तरह आज के युगों में भी एकात्मकता का प्रचार हो, इस उद्देश्य से रामेश्वर मित्र मंडल द्वारा झांकी तैयार कर सभी दर्शकों को एक संदेश दिया। सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, रामेश्वर गणेशोत्सव मंडळ यंदा आमच्या मंडळाचं 44वे वर्ष आणि मंडळाने सर्व धर्म समभाव हा देखावा ठेवलेला आहे। आज सत्यनारायणाची महापूजा आहे, त्या निमित्ताने महाभंडारा ठेवलेला आहे। मंडळ रामेश्वर मित्र मंडळातर्फे सत्यनारायणाची महापूजा ठेवण्यात आलेली आहे। आज त्या निमित्ताने महाभोजनाचा कार्यक्रम आहे। गणेश भक्तांना काय सर्व गणपतीचा आशीर्वाद सर्वांना। पहिली गोष्ट तर श्री रामेश्वर मित्र मंडळ यांचा 44 वर्ष आहे आणि हा गणपती सण एकदम हर्ष उल्हासामध्ये हे लोक आमची ही मित्र कंपनी आहेत आणि आम्ही लहानपणापासून एकत्र म्हणून या कल्याण रोडला हे 44 वर्षी पदार्थ शुभेच्छा उपक्रम दरवर्षी त्यांच्या आनंदाच्या वतीने राबवलं जातं आणि गोष्टी आपलं समाजाला आजची पिढी कुठे चालली कशी असणार असा असतं। महाराजांचा जो स्वप्न होता की सर्व धर्म समभाव सगळ्या जाती धर्माला घेऊन चालणार त्यांनी दीपावली आमच्यासमोर दाखवलं। याचा अर्थ की भिवंडी शहरामध्ये आज आम्ही जे राहतोय ते सर्व जाती समाजाची लोक एकत्र मनमिलावपणे राहतो हा दृश्य दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केला। आज त्यांना आम्ही आमच्या वतीने माणसाई कार्य प्रमुख पाहुणे त्या मंडळाचा खूप खूप आम्ही अभिनंदन करतो आणि शुभेच्छा। आमची बांधिलकी आहे या मराठी मातीशी, मराठी संगीताशी, मराठी मायबोलीशी। या मराठी मातीत अनेक नररत्न जन्मली, अनेक थोर पुरुषांच्या गाथा गायल्या गेल्या त्या मराठी मातीतच अशा ह्या पावन भूमीला आणि मराठ्यांच्या शौर्याला अभिवादनाने स्वराज्य निर्मितीला सुरुवात केली। या स्वराज्य निर्मितीत त्यांनी सर्व जाती धर्मातील लोकांचा समावेश केला। त्यांनी कुठल्याही प्रकारचा भेदभाव केला नाही। असाच एक प्रसंग आपल्यासमोर सादर करीत आहोत। या सायना पालखीला खांदा द्या। जोहार बाबा, जोहार। या नग नग महाराज, कशाला? आम्ही इथेच बरं आहे। संकोच करू नका, व्हा पुढं। हा महाराज, महाराज काय करताय आपण? ही अस्पृश्य माणसं ज्यांची सावली पडली तर देवीची मूर्ती भंग पावेल। थांबाळे, पुढे येऊ नका, थांबा। पालखी पुढे जाऊ द्या। पालखी पुढे जाणार नाही। आपण विश्वास भट यांची सावली पडली तर देवीची मूर्ती भंग पावेल। हो, एवढी ताकद आहे यांच्या सावलीत। असं नाही म्हणजे पावित्र्य भंग पावेल। विश्वनाथ भट आम्हाला एक सांगा, हे देऊळ कोणी बांधलं? या लोकांनी उन्हाताना छन्नी हातोडे घेऊन एक एक दगड, एक एक चिरा कोणी घडवला? यांनीच। ज्या
आई भवानीच्या मूर्तीची आपण प्राणप्रतिष्ठापना करणार आहात, ती मूर्ती कोणी घडवली? यांनीच ना? जर सर्व काही याच हातांनी घडवले असेल तर ते घडवताना यांचा हजारदा त्या मूर्ती स्पर्श झाला असेल, हजारदा त्यांची सावली पडली असेल. हे सगळं चालते. मग आता का भाषा शिकली महाराज? आणि आता देवीच्या मूर्ती शुचिरभूत करून मंत्राने सिद्ध आणि पवित्र केली. देवीच्या मूर्तीला शुचिरभूत होण्यासाठी आपल्या मंत्रांनी सिद्ध आणि पवित्र होण्याची गरज केव्हापासून भासू लागली विश्वनाथ स्वामी महाराज? स्वराज्यासाठी यांनी रक्त सांडलेलं चालतं ना? याची सावली चालत नाही. विश्वनाथ भट, शिवांच्या बरोबर लढणारे झुंजणारे लोक कोण आहे? या 18 पगड जाती जमातींच्या खांद्यावरच स्वराज्य उभे आहे निर्धास्तपणे. हे राज्य रयतेचे आहे. 18 पगड जातींनी घाम आणि रक्त गाळून उभे केलेले स्वराज्य आहे. त्यामुळे या स्वराज्यात जाती धर्माला थारा नाही. आणखी एक, या स्वराज्यात आम्हाला स्वातंत्र्याबरोबरच समानता हवी आहे. समानता. पुन्हा गल्लत नको. जी महाराज. स्वराज्य ऐसे हवे आहे की सर्व जाती धर्माचे लोक हातात हात आणि गळ्यात गळा घालून एकत्र आनंदानं नांदतील. या सायना लघु महाराज, पालखीला खांदा लावा. सायनात या, पालखीला खांदा लावा. या आपण या. आणि पालखी घेऊन मंदिराकडे निघाली. गणपती बाप्पा एक माणूस गेला. गणपती बाप्पा मारुती नारळ आम्हाला शुभ ठेवतो. चांगलं म्हणा. बंद करा मोबाईल. घरी पाहुणे आले. पत्रकार बंधू. हाँ भाई. डालो. हाँ अब सही है.
पीछे श्री रामेश्वर मित्र मंडळ तर्फे भिवंडीतले पूर्ण जगातले जेवढे पण गणेश भक्त आहेत बाप्पाच्या एवढीच प्रार्थना सुखाच्या आणि समृद्धीच्या सगळ्यांचा व्यवसाय चांगला चालून दे, सगळ्यांचे आरोग्य चांगलं राहून दे एवढी त्यांच्या चरणी प्रार्थना करतो. ह्या वर्षीच नाही आहे 2019ला आमच्या इथे सिमेंट काँक्रीटचा रस्ता पास झालेला 52 रस्त्यापैकी. तेव्हापासून आमच्या कधी रस्ते बनवत आणि आम्ही जर कधी ॲप्लिकेशन करतो अर्ज करतो ते सांगतात की तुमचं आहे ना प्रोसिजरमध्ये. आणि याच्यामुळे आमच्या एरियातले बरेचसे नागरिक जे आहेत दुसरीकडे स्थलांतर केलेले आहे आणि नगरपालिका यातनं दुर्लक्ष करते की त्याचा काय विचार सोय नाही आहे. आणि मी तर त्यांचा निषेध करतो की एवढा मोठा बाप्पा सार्वजनिक गणेश उत्सव आमची मूर्ती एवढी मोठी आहे तरी पण त्या लोकांना घाम फुटत नाही, येतात आणि खरी टाकतात. आणि जर माहिती मागितली तर रोडपेक्षा जास्त ह्या लोकांनी ना आतापर्यंत त्याच्यावरती ना मले खाली असेल. आम्ही तर गणपती बाप्पावरती हेच प्रार्थना केलेली आहे की या नगरपालिकेचे आयुक्त वगैरे जेवढे आहेत त्यांना सुबुद्धी येऊन दे की पुढच्या वर्षी आमच्या गणपतीसाठी सिमेंट काँक्रीटचा रस्ता होऊन दे. हाऊसिंग सोसायटी सुभाषनगर, कृष्ण हाऊसिंग सोसायटी सुभाषनगर या ठिकाणी आम्ही आज 44 वर्ष झाले गणपती उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करतो. उत्सव साजरा करताना आमचे सुभाषनगरचे प्रत्येक रहिवासी आमच्याबरोबर असतात. अध्यक्ष उपाध्यक्ष यांच्यातर्फेही या ठिकाणी खूप मेहनत केली जाते. प्रत्येक नागरिकांची या ठिकाणी मेहनत असल्यामुळे हा देखावा या ठिकाणी खूप रोड सोडून आतमध्ये हा देखावा आहे. तिथे लोक पाहण्यासाठी गर्दी करतात आणि शेवटच्या दिवशी आम्ही सत्यनारायणची महापूजा करतो. त्या महापूजा निमित्ताने महाप्रसाद असतो. त्या प्रसादामध्ये कमीत कमी 1500 लोकांचा आम्ही महाप्रसाद या ठिकाणी करतो. लोक इच्छुकांनी सहखुशीने या ठिकाणी येऊन महाप्रसाद घेतात. मी रामेश्वर मित्र मंडळातर्फे माझ्या परिवारातर्फे शिवसेनेतर्फे मी प्रत्येक गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत करतो आणि थांबतो.